बातमीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं दिल्लीमध्ये अनेक मंत्र्यांचा अतिशय चांगला कारभार दिल्लीमध्ये चालू होता, पण तो त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी कुठला तरी घोटाळा उभारून काढला, त्यांच्या मंत्र्यांना आतमध्ये टाकले, त्यांच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिली आहे. काँग्रेसच्या तर सगळ्याच लोकांची ईडीची चौकशी झालेली आहे. आता 3 राज्यामध्ये निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा ईडीच्या सगळ्यांच्या रेट ज्या आहेत ते काँग्रेसवाल्यांवर आणि विरोधी पक्षावर इंडिया आघाडीच्या नेत्यांवर चालल्या होत्या आणि ते भरमसाठ मात्र पैसे वाटत होते. म्हणून खाणं दूंगा न खाऊंगा, सगळ्यात जास्त हजारो लाखो कोटी रुपये खाण्याचं काम त्यांनी केलं. या देशामध्ये सर्वात भ्रष्टाचारी आतापर्यंत कोण सत्तेवर असेल तर हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि त्यांना माहित आहे इंडिया आघाडी एकत्र झाली, एकाच एक जर त्यांनी उमेदवार दिला तर या महाराष्ट्र